नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आपला वचननामा रविवारी जाहीर केला। आपला मनपा वचननामा 2026 या शीर्षकांतर्गत जाहीर केलेल्या या वचननाम्यात भाजपनं विविध विकास कामांच्या आश्वासनांसह अनेक समस्या सोडवण्यावर भर राहणार असल्याचं नमूद केलंय। तर मी नागपूरचा, नागपूर माझे या संकल्पनेतून नागपूरला जागतिक दर्जाचं शहर बनवण्याचा संकल्प भाजपनं या वचननाम्यात मांडलाय। रविवारी भाजपनं नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा जाहीर केला। यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांनी नागपुरात आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या योजनांबद्दल माहिती असणारा वचननामा सादर केला। तर हा वचननामा जनतेचा वचननामा असल्याचं माजी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले। कारण या वचननाम्यासाठी जनतेतून सूचना मागवण्यात आल्या होत्या। हजारो नागरिकांनी चिठ्ठीच्या माध्यमातून आणि हजारो तरुणांनी QR कोडच्या माध्यमातून आपली मतं मांडली असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि आम्ही जनतेच्या सर्व इच्छा पूर्ण करून विकसित आणि समृद्ध नागपूर घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असंही ते म्हणाले। भारतीय जनता पार्टी ने इस बार अपना वचननामा तैयार करते समय यह जनता का वचननामा कैसा हो, इस बात पर विशेष रूप से ध्यान दिया। इस दृष्टि से 10 जोन में 10 जन सूचना के बॉक्स रखे गए और प्रत्येक विधानसभा क्षेत्र में 2 गाड़ियां घूमी, जिसे अनाउंस करके उसमें भी बॉक्स रखे हुए थे। लोगों की सूचनाओं को एकत्रित करने का कार्य किया गया। तर विकसित नागपूर हे आमचं स्वप्न असून हा संकल्पनामा भविष्यातील विकसित नागपूरचं चित्र आहे, असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलं। दयाशंकरजी पूर्ण नागपूर पांडव होते आणि तुम्हाला जाहीरनामा दिला आहे आणि दयाशंकरजींनी जो आमच्या पक्षाने नितीनजीच्या नेतृत्वात, देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विकसित नागपूरचा जो संकल्प केला, तो संकल्पनामा मी या ठिकाणी दिला आहे।